नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दवाखान्याच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये। तर आज समजा बाळाला दुसरा दिवस आहे दवाखान्यामध्ये। आम्ही आहोत सरकारी दवाखान्यामध्ये पुसदच्या, जे की समजा उपजिल्हा रुग्णालय समजा यवतमाळ असं पुसदमध्ये आहे दवाखाना। आणि मला वाटते आज समजा आम्हाला इथून सुट्टी होईल, आज आम्ही समजा घरी जाऊ इथून। तर समजा म्हणजे रात्री तेवढं काही समजा असं जागायचं जास्त काम पडलं नाही, म्हणजे असं लेकरू रडते ना जास्त, तर रडलं बी बरं समजा, पण 1 वाजेपर्यंत जराशी रडलं नंतर मग झोपी गेलं होतं आपलं समजा बाळ। अजून मी तुम्हाला सांगितलं नाही की म्हणजे मुलगी का मुलगा असं काही सांगितलं नाही, तर ते मी तुम्हाला डायरेक्ट समजा नंतर मग दाखवत असते जे मुलगी आहे का मुलगा, म्हणजे ते एक सरप्राईज तुमच्यासाठी आहे की। आणि मी समजा बसून सध्या आपल्या म्हणजे दवाखान्याच्या बाहेर, समजा बाहेर म्हणजे हवामानातच, पण इथे समजा जे बसायसाठी आहेत ना असं तिथं बसून। आणि सकाळचे जवळपास समजा 7 वाजले असतील, चहा वगैरे झाला, बिस्किट पण खाली, तर बाहेरच समजा आपल्या गेटच्या बाहेरच चहा समजा विकतच भेटला, पण समजा झाला, चहा झाला, बिस्किट पण खाल्ले। आणि लेकराच्या आईनं पण समजा म्हणजे अश्विनीनं बिस्किट आणि चहा आणि गोळ्या एवढं सगळं झालं। तर समजा मी कमीच ब्लॉग बनवलो, कारण की बाकी काही नाहीच बनवायला समजा। तर समजा ते जे तुम्हाला मुलगा मुलगी दाखवायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे, ते तर राहिलंच समजा पुढे। आज इथून डिस्चार्ज भेटेल तेव्हा आपण समजा दाखवू तिथं डायरेक्ट घरी गेल्यावर। तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढं समजा वाट पहा, नक्की सांगतो मी। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।